आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। हुकुमशाही व संचालकांच्या नावावर परस्पर आर्थिक घोटाळे करणाऱ्या बापू तांबे यांना सोडचिठ्ठी देऊन आम्ही गुरुमाऊली गुरुकुल मंडळात प्रवेश करतोय। शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली काम करू असं सांगत प्राथमिक शिक्षक बँकेच्या 11 संचालकांनी व गुरुमाऊली मंडळ जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे, राजकुमार साळवे, किसन खेमनर व शेकडो कार्यकर्त्यांनी तांबे गटाला कायमची सोडचिठ्ठी दिली। राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजी तात्या थोरात, राज्य उपनेते रावसाहेब रोहकले, संपर्क नेते डॉक्टर संजय कळमकर, राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस आभासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, अविनाश निंबोरे, सुदर्शन शिंदे, नारायण राऊत, जयश्री झरेकर, संगीता कुरकुटे, नितीन काकडे, राम निकम, अरुण आवारी, गजानन जाधव उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना संभाजी तात्या थोरात म्हणाले, अविवेकी नेत्याचं नेतृत्व बँकेला बाधक ठरतं। शिक्षकांचे प्रश्न न सोडवता फक्त बँकेसाठी जन्माला आलेले नेतृत्व जास्त काळ टिकत नसतं। आता संचालकांनी विश्वासात घेऊन सभासदांना नेता मानून कारभार करा असं आवाहन केलं तर बँकेचे चेअरमन सरोदे म्हणाले, संघाला अपेक्षित असा सभासदाभिमुख कारभार आम्ही करू। यापुढे बँकेत गुरुमाऊली गुरुकुलची सत्ता असेल। शिक्षक नेते राजकुमार साळवे म्हणाले, तांबेंना सत्तेचा हव्यास नडला, नेत्याला संचालकाचा भत्ता सुद्धा पुरला नाही। संघात प्रवेश केलेले गुरुमाऊलीचे अध्यक्ष सुरेश निवडुंगे म्हणाले, रोहकले गुरुजींचा घात करणाऱ्याला आम्ही बँकेबाहेर काढलं। संचालकांच्या परस्पर अनेक आर्थिक उद्योग होत होते, ते आता बंद होतील असे आरोप देखील केले। दरम्यान यावेळी चेअरमन बाळासाहेब सरोदे, व्हाईस चेअरमन रमेश गोरे, संचालक भाऊराव राहिंच, संतोष राऊत, माणिक कदम, सूर्यकांत काळे, अण्णा आभाळे, कैलास सारोगते, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, शिवाजी कराड यांनी तांबे यांना सोडलंय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।